आपण निघूया अभिमान. हो निघूया ना, पण त्याआधी मला जरा मिस्टर शास्त्रींशी जे बोलायचं आहे ते तर बोलू दे. सो मिस्टर शास्त्री, आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. ते काय म्हणतात ते शतशः आभारी आहे मी तुमचं. कशाबद्दल? तुम्ही सुलेखाला फसवलं, तिला दगा दिलात. खरं तर अशा लोकांना आहे ना भर चौकात फोडून काढले पाहिजे. अभि, बट आय एम थँकफुल टू यू. आपण निघूया अभिमान. हो चला, मला यांच्याशी एवढंच बोलायचं आहे. सो मिस्टर शास्त्री, थँक्स अ लॉट. अभि चल. कॅच यू लेटर. बाय. काय गरज होती तुला तिथे जाऊन तमाशा करायची? व्हॉट तमाशा? तू आधीला जाऊन का बोललास? बोललो ना फक्त. मी त्याला शिव्या घातल्या, मारलं, काही केलं. यू जस्ट इम्पॉसिबल. एम आय? असेल, पण मी नेहमी असाच होतो सुलेखा. अगं 7 वर्षापूर्वी. काय 7 वर्ष टेप लावून ठेवले? कधी बंद करणार आहेस? 7 वर्ष भूतकाळ होता, तो संपला. आपण जेव्हा आपल्या भविष्याबद्दल बोलू ना तेव्हा मी भूतकाळाबद्दल बोलायचं थांबले. आपलं भविष्य काय नाहीये? आपलं भविष्य मला तसं नाही म्हणायचं अभि, पण जोपर्यंत माझा भूतकाळ मला त्रास देतो ना तोपर्यंत. मारून टाकू का त्याला? व्हॉट? सांग ना, मारू का त्याला? व्हॉट? I'll just kill him. किस्सा खत्म ना रहेगा, भूत ना रहेगा, भूतकाळ. Just shut up, okay? I'm serious सुलेखा. तू खून करणार आधीचा? नाही, त्याचाच असं नाही, कोणाचंही. आय मीन इट. तुला त्रास देणाऱ्या कोणाचाही मी खून करू शकतो. तुझा विश्वास नसेल तर यू कॅन ट्राय मी समटाईम. काय ना सुलेखा, मी जर तुझ्यासाठी मरायला तयार आहे तर मारायला नाही होऊ शकत. अभि, तू का भेटलास मला परत? मला सवय नाहीये रे एवढं कोणीतरी माझ्यावर प्रेम करण्याची. आता भेटलाय ना प्रेम करणारा, मग करून घे सवय. चल भेटू. त्याचा उपयोग करून घे. सुलेखा, कम ऑन.
मिस्टर शास्त्री, मी माझ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न केला आणि आय डोंट थिंक सो यशवंतराव सरंजामेंचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे. तुम्हाला हे असं कशावरून वाटतंय? नाही, हे बघा, माणूस थोडा वाकडा आहे, येस, पण ही त्याची पद्धत नाही. तो डायरेक्ट नडणारा माणूस आहे समोरून. शिवाय तुमचा भाऊ त्यांच्याकडे काम करतो, त्यांच्या बैठकीतला माणूस आहे तो. हे बघा इन्स्पेक्टर, मला तुमच्या इन्फॉर्मेशनला चॅलेंज नाही करायचंय, पण हा माणूस गेले काही महिने आमच्या कुटुंबाला आडवा येतोय. आता काही वेळापूर्वी त्याचा मुलगा मला धमकावून गेलाय. अभिमान, तुम्ही ओळखता त्याला? नाही, पण तो तुमच्याशी असं का वागला? मला माहित नाही. बघा, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ती माणसं खूप डेंजरस आहेत आणि मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे. तुम्ही FIR रजिस्टर केली? हो. डोंट वरी मिस्टर शास्त्री, तुम्ही माझ्याकडे मदतीसाठी आलात, मी तुम्हाला निराश नाही करणार. यशवंतरावांचा मुलगा अभिमान. आधी अरे होतास कुठे तू? तुला किती वेळ फोन ट्राय करतोय मी. बाबा, मी ते इन्स्पेक्टर भोसलेंबरोबर होतो. अरे इथे फार मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. काय झालं बाबा? अरे बाबांनी वाडा विकायचा निर्णय घेतलाय रे. काय? अरे हो, बाबांना घेऊन मी चंदूकडे गेलो होतो. बाबांनी पायाखाली बॉम्बच फोडला आमच्या. बाळाही कळवलं मी तसं. मग बाळकाका काय म्हणाला? तो काय म्हणणार? बाळही त्याला समजावायचा प्रयत्न करतोय की बाबा तुम्ही असं करू नका, पण बाबा कोणाचाही ऐकायला तयार नाहीये. बाबा, मी आजोबांशी बोलून बघू का? तू? अरे बघ बाबा, बोलून त्यांच्याशी. नाही म्हणजे आय डोंट वॉन्ट टू डिस्करेज यू, पण तू बोलून पहा, तुला जमतंय का? बोल नक्की. कसं वाटतंय? डोक्यात लोखंड भरल्यासारखं वाटतंय ग. बरं, चला 10ची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची. पटापट आवरा. नाही, पण माझी 10:30 एक मीटिंग आहे, मला तिकडं. कॅन्सल करा. अगं पण कॅन्सल करा म्हणजे करा. तुम्हाला पूर्ण बरं वाटेपर्यंत मीटिंग काहीही नाही. तुमच्यासारखी नोकरी करत नाही मी मॅडम, घर बसल्या पगार घ्यायला. मी नोकरी करत असले ना तरी जेवढी लेक्चर्स मी घेते तेवढ्याचेच पैसे मिळतात मला. तो मुद्दा नाही आहे. तुम्ही आज कुठेही जाणार नाही आहात अँड दॅट्स फायनल. ठीक आहे, ते जाऊ दे. प्रथमेश कुठे उठला का तो? आत्ताच आत नेऊन झोपवलंय मी त्याला. रात्री इथेच उशाशी बसून होता तुमच्या, तिथेच पेंगला. पण तू बसू का दिलंस त्याला? तो हट्टाला पेटला की ऐकतो का कुणाचं? वेडा मुलगा आहे. बापावर गेलाय. सारखा हात नका लावू बरं तिथे. हात काढा. काय सांगते मी? बरं, त्या यशवंतरावांचा फोन आला होता. कुणा ACP निकमांशी बोललेत म्हणे ते. तुम्हाला फोन करायला सांगितलंय त्यांना. यशवंतराव पण ना, त्यांना मी सांगितलं होतं की पोलिसांचं सगळं मी बघून घेईन म्हणून, तरी पण यांनी फोन केला. तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहात? काय फायदा आहे करून? कोण असेल होतो आणि का त्यानं हे असं? का असंख्य पॉसिबिलिटीज आहेत.
चोरी करायच्या उद्देशानं मारला असेल आणि नंतर पोलीस व्हॅन बघून पळून गेला असेल, किंवा दुसराच कोणीतरी समजून मारला असेल, किंवा उगाच मारलं असेल. जाऊ दे ना, आता काय कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा. नाही, पण यापुढे तुम्ही उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहणार नाही आहात. घड्याळ बघून माझं काम होत नाही राधा. मला उशिरापर्यंत थांबावं लागतं, मला थांबावं लागणार. आणि बघ, जर काय व्हायचं असतं ना तर आत्ताच झालं असतं. तू उगाच टेन्शन नको घेऊस आणि मलाही देऊ नकोस. तुम्ही हे सगळं लाईटली कसं घेता हो? लाईटली घेत नाहीये ग बाई. आणि बघ, आता डोकं नको खाऊस. आधीच तिथं 12 वाजलेत. तू जाऊन माझ्यासाठी आणखी एक फर्स्ट क्लास चहा तेवढा करून आण. ऐकू नकात माझं काही. खूप साधा आणि सरळ माणूस आहेस तू. हे जग कधी सरळ नव्हतं आणि आता साधंही राहिलेलं नाही. इथं भाऊ भावाचा आणि बाप मुलाचा शत्रू असतो हल्ली. दादा हे सगळं करताना चेहरा हसरा ठेवायला हरकत नाही. आणि बघ, राखी बांधते. अरे वा. नाही बघ, खाऊ देत ग. दादा नमस्कार करते. देव आता तरी तुला सद्बुद्धी देवो. ए मुन्ना, चल ना. ए मुन्ना, अगे किती वेळ. हे म्हणजे तू मदत केलीस का तिला? जा ना, बोलव ना लवकर तिला. ती आहे कुठे? अगे मुन्ना, अगं आज आहे रक्षाबंधन. नशीब आलीस. रेडी? रेडी म्हणजे काय? आपण काय लपाछपी खेळणार आहोत? दादा आजच्या दिवशी तरी नको ना असले जोक्स मारूस. आजच्या दिवशी तरी असते जोक्स सहन कर ना प्लीज. हळूहळू. अगं काय विसरलीस? असं नीट हळू बा ना. आता ओके. नाही बस ना. खा खा. गिफ्ट आधी पाया पडा. काय रे? प्लीज. बरं धर. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. दादा बघ, दिस इज युअर गिफ्ट. वाव, काय आहे? तूच बघ ना उघडून. पण तू सांग ना. बघ ना तुझं उघडून. दादा सांग ना लवकर. त्यात तुला अत्यावश्यक गोष्ट आहे. हो, काय सांग ना. थोडीशी अक्कल. दादा मला नकोय, मग तू घे. अगं वेडी आहेस का? अरे पण सांग मग आता काय खरं खरं. हाय. हाय. काय रे? बिझी आहेस तू? नाही का? नाही, मला तुला विचारायचं होतं. शुभ्रा, तू मला राखी बांधशील? आय मीन, मला बहीण नाहीये, चुलत मावस अशी कोणीच नाही. आम्ही दोघं भाऊच. त्यामुळे मग लहानपणापासून आमची मनं राखायची म्हणून आईच आम्हाला राखी बांधायची. आता मी आधीला प्रियाकडून राखी बांधून घेताना पाहिलं आणि आय थॉट आय मिस्ड आउट ऑन समथिंग इन लाईफ. तू बांधशील राखी? नुसते सोपस्कार केल्याने नाती जुळत नाहीत स्वप्ने. नाही, सोपस्कार असं नाही. मला नेहमीच असं वाटायचं की
मला एक बहीण असावी, पण ती नाहीये. तसा मला भाऊ नाही. वाईट वाटतं, पण म्हणून का आपण मुद्दाम ओढून ताणून नाती जुळवावी? नाही, राहू दे. आय नेव्हर मेंट टू हर्ट यू. पण मला असं वाटतं की देव आपल्याला काही गोष्टी द्यायला विसरतो, आणि आपल्या आजूबाजूची माणसं त्या गोष्टी आपल्याला देऊ शकतात मे बी. हां, पण त्यांची इच्छा असेल तर ऑफकोर्स. स्वप्नील, माझं बोलणं जर तुला लागलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण नुसती नाती जुळून नाही चालत रे. म्हणजे ती नाती टिकवावी लागतात. त्यासाठी मुळात नातं असावं लागतं. पण नुसतं तू आजपासून माझी बहीण असं म्हणून नाही होत. स्वप्नील, माझ्यासाठी या नात्याचं मोल खूप आहे रे. आणि वर्षातला एक दिवस निभावून नेण्यासाठी मला या नात्याचं मोल कमी करायचं नाहीये. ॲज यू से. शुभ्रा, एखाद्या गोष्टीचं मोल ज्याला कळतं ती गोष्ट नसल्याचं दुःखही त्याला कळतं. आणि ते ज्याला कळतं ना त्याला नाती जोडताना फार प्रश्न नाही पडत. इट्स ओके. What about this? दिस इज गुड. नेक्स्ट. अहो जरा सरका ना. एक अगं वेळ आहे याला अजून 2-3 महिने आहेत पाडव्याला. हे तुमच्यासाठी नाहीये. हो, अच्छा असं आहे का? आता हे कधी ठरलं? तिलाच विचार. ठरलं आमचं. देव आपल्याला ज्या काही गोष्टी देत नाही ना ते आपल्याला आसपास असलेल्या आपल्या माणसांकडनंच मिळतात, नाही का रे स्वप्नील? येस, यू आर राईट. अरे फोटो काय काढतोय? नाही काय फोटो नाही काढायचं तर काय काढायचं? शूटिंग करू, आता व्हिडिओ शूटिंग करू. जरा आले. कशी आहे? वाव, ए मस्त आहे. स्माइल स्माइल स्माइल. आला? दॅट्स नाईस. व्हेरी गुड. हे चल पाय पड. हे आशीर्वाद दे. अरे हो. अरे काही काय करायला लावतोस तिला? हे नको नको, प्लीज 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 नको. अरे अरे काय ह्याला काय अर्थ आहे? अच्छा म्हणजे तुम्हाला दोघांची टीम झाली का? नवऱ्याला बाजूला गेलस का तू? अहो शुभ्रा, आय एम सॉरी, तुला गिफ्ट द्यायला माझ्याकडे काही नाहीये. प्लीज स्वप्नील, वर्षानुवर्षाचं राहिलेलं गिफ्ट मला आज मिळालं. आता आणखी काही नको. स्टील आय ओ यू वन. ए हॅलो, यू ओ मी वन. माझ्यामुळे तुला बहीण मिळाली आहे, कळलं ना?